हॅलो नमस्कार, मी छाया. माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आज निघले कॅन्टीनला. कॅन्टीनवरून थोडंसं सामान पण घ्यावं म्हटलं आणि मिक्सर ग्राइंडर घ्यायचं आहे मला कॅन्टीनमधून. कारण माझा पहिला मिक्सर थोडासा खराब झाला आहे. म्हणजे मिक्सर चांगला आहे पण त्याला कितीही नवीन भांडे आणले ना तरी त्यामध्ये वाटण अजिबात बारीक होत नाही. तर म्हटलं मिक्सर ग्राइंडर घ्यावा. तर नवरोबान मी निघलो कॅन्टीनला. नवरोबानी गाडी काढली. तर ऊन तर लय झालंय. आता 11 11:30 वाजलेत पण गाडीत जायचं त्यामुळं काही नाही. तर येतो कॅन्टीनमधून. चला तर तुम्ही पण माझ्याबरोबर कॅन्टीनला. तर आम्ही पोहोचलो कॅन्टीनच्या एरियामध्ये. म्हणजे कॅन्टीन अजून थोडीशी लांबच आहे पण आर्मी एरियामध्ये पोहोचलो आम्ही. तर गेटमधून आतमध्ये आल्यानंतर इथं एंट्री करावी लागते. रजिस्टरवरती आपला गाडीचा नंबर वगैरे लिहावा लागतो आणि मग पुढं आपल्याला कॅन्टीनला जाता येतं. तर मला इथं आल्यानंतर आठवण झाली, मी यांच्याबरोबर 2 वर्ष बरोबर होते नाशिकला देवलाली कॅम्पमध्ये. तर लग्नानंतर मला 1.5 वर्षात मुलगा झाला. 1.5 वर्षांनी मुलगा झाल्यानंतर मी अजून 6 महिने तिथं राहिले आणि त्यानंतर यांची पोस्टिंग झाली जम्मू काश्मीरला. तर हे जम्मू काश्मीरला गेले आणि त्यानंतर त्यांची लांब लांबच पोस्टिंग होत राहिली. साऊथ आफ्रिका, आसाम, इकडं तिकडं. त्याच्यामुळं मला काही पुन्हा बरोबर जाताच आलं नाही. आणि शेवटच्या वेळेस म्हणजे रिटायर व्हायच्या वेळेस 2 वर्ष ते औरंगाबादला होते. पण एका जागेवर आम्ही सेटल पण झालो होतो. मुलांच्या शिक्षणामुळं आम्ही सिटीमध्ये केडगावला घर पण घेतलं होतं. सेटल झालं म्हटलं मग कशाला जायचं बरोबर 2 वर्षासाठी. मग मी काय बरोबर गेले नाही, तिथंच राहिले. मग 2 वर्षानंतर पुन्हा त्यांनी म्हणजे पूर्ण 17 वर्ष त्यांनी सर्व्हिस केली, रिटायर झाले आणि त्यानंतर मग पुन्हा त्यांनी 1 वर्ष पुन्हा अभ्यास करून मग पोलीसमध्ये भरती झाले ते. तर असं त्यांचं सर्व्हिस झाली. मग मी काय बरोबर गेले नाही, गावाकडेच राहिले. तर तुम्ही बघू शकता आर्मी एरियामध्ये आले ना त्या जुन्या आठवणी ना ताज्या होतात. खूप भारी वाटतं. मला आर्मी एरिया तर खूप आवडतो. इतकी स्वच्छता असते ना आर्मी एरियामध्ये. झाडांचं मेंटेनन्स असतं, रोडचं मेंटेनन्स असतं. झाडांखाली कचरासुद्धा पाहायला मिळत नाही, ते इतकं स्वच्छता ठेवतात. तर आम्ही कॅन्टीनमध्ये येऊन पोहोचलो आता. तर ही आहे मॅकची CSD कॅन्टीन. तर हमेशा आम्ही इथंच येत असतो. अजून एक कॅन्टीन आहे कॅव्हलरी कॅन्टीन, ती आम्हाला जवळ पडते तिथंच, नगरजवळच. पण तरी आम्ही इकडे येतो थोडंसं लांब दरेवाडीकडे. कारण इथं सगळं सामान मिळतं आम्हाला, जे पाहिजे ते छोटं मोठं सगळं मिळतं. त्यामुळे इकडे येतो आम्ही. तर बाय चान्स कधी मिळालं नाही ना इथं सामान तरच आम्ही त्या कॅन्टीनला जात असतो. पण तिथं गर्दी खूप असती. म्हणजे नंबर लावावे लागतात बिल करायला आणि बिल जर झालं नाही टायमामध्ये त्यांच्या तर आपल्याला पुन्हा 4 वाजेपर्यंत पुन्हा कॅन्टीन उघडूपर्यंत आपल्याला तिथंच थांबावं लागतं. तर त्यांचा ब्रेक होत असतो 1 नंतर. तर 1च्या आतमध्ये जर बिल झालं तर ठीक, नाहीतर मग कॅन्टीन बंद होती. 4 वाजेपर्यंत आपल्याला तिथंच बसावं लागतं. तर आम्ही चाललो आता आतमध्ये. तर आतमध्ये काही कॅमेरा अलाउड नसतो. तर शूट घेता आलं तर मी नक्की शूट घेण्याचा प्रयत्न करेन. कारण आर्मी एरिया आहे ना, तर ते थोडंसं सेफ पाहतात. त्यामुळं त्यांचं बरोबरच आहे. तर इथं आल्यानंतर पण रजिस्टरला एंट्री करावी लागते. म्हणजे लिहावं लागतं की आपण किती वाजता आतमध्ये चाललोत कॅन्टीनमध्ये, किती वाजता बाहेर चाललोत हे लिहायचं. ट्रॉली घ्यायची आपलं आय कार्ड दाखवून आणि मग आतमध्ये कॅन्टीनमध्ये जाता येतं. इकडं असते ते. तर इथं आतमध्ये आल्यानंतर पाहिलं तर बऱ्यापैकी सामान संपलेलं आहे. पण दरवेळेसच्यापेक्षा कमीच वाटते. कारण दरवेळेस आम्ही आलो ना भरपूर सामान असतं, असं गच्च भरलेलं असतं. तर लाडू घेतायत हे पहा. लाडू दिसले नवरोबांना. तर पंजेरी लाडू खूप भारी भेटतात इथं. पंजेरी लाडू खूप आवडतात आम्हाला. तर 2 पॅकेट घेतले नवरोबांनी. तर सामान मला काही इतकं जास्त नव्हतं घ्यायचं. छोटं मोठं थोडंसं सामान घ्यायचं होतं फक्त. कारण पाठीमागच्या महिन्यात आहे ना खूप सामान नेलं होतं यांनी. तर मागच्या महिन्यात मी नव्हते आले, हेच आले होते फक्त. मेन म्हणजे मला मिक्सर घ्यायचा होता त्यामुळं मी आले. नाहीतर मग मी नाही आले तरी चालतं. हे सगळं सामान घेऊन येतात. मुलांचं खायला, त्यानंतर स्नॅक खूप छान मिळतात इथं आणि मला मूग डाळ तर खूप आवडते इथली. बोरोसिल ना? बोरोसिलच्या ग्लासचा एक सेट घेतला कारण 2 सेट होते. एक मिडियम साईजचा, एक मोठ्या साईजचा. पण त्यामधले 2-2, 3-3 ग्लास फुटलेत मुलांकडून. तर त्यामुळे बोरोसिलच्या ग्लासचा एक सेट घेतला. आणि घासण्या हे पहा, हिरव्या घासण्या असतात ना भांडे घासायच्या, तर त्या एकदम मी 1 डझन, अर्धा डझन नेते. म्हणजे बऱ्याच दिवस पुरतात त्या. तर कॅन्टीनमध्ये अगरबत्ती, धूप छान मिळती. तर धूप घेतली मी.
तर काय मी काय म्हटलं, इथून पुढं ना आता अगरबत्ती ऐवजी धुपच वापरायला सुरू करते. कारण असं बोलतात, की अगरबत्तीमध्ये बांबूची काडी असते आणि बांबूची काडी आपल्या घरामध्ये जाळायला चांगलं नसतं. त्यामुळं म्हटलं आपलं धूपच वापरायला सुरुवात करावी. तर छोटं-मोठं बाकीचं सामान घेतल्यानंतर भांडे पाहायला लागलो आम्ही. तर भांडे पण बऱ्याचशा प्रकारचे कॅन्टीनला मिळतात. तर भांड्याच्या याच्यामध्ये आम्ही आल्यानंतर आम्ही मिक्सर पाहत होतो. पण आम्हाला जो मिक्सर पाहिजे होता ना, तो काही आम्हाला दिसेनाच झाला कुठं. तर मला एक कुकर छान दिसला, तर तो मी चेक करून पाहिला. एकदम मोठ्या तोंडाचा कुकर. तर तो सुद्धा मला घ्यायचा आहे. पण म्हटलं नंतर घ्यावा. जे घ्यायला आलो ते आपण घ्यावा आधी आणि त्यानंतर मग कुकरचं बघता येईल. तर जे गरजेचं आहे तेच आधी आपण घेतलं पाहिजे. तर मिक्सर आहे माझ्याकडं, कॅन्टीनवरूनच नेला होता फिलिप्सचा. पण त्याचं भांडं काही व्यवस्थित चालत नसते. कितीही त्याला म्हणजे आम्ही 2-3 वेळा ते भांडं बदलून आणलं नवीन. पण त्याच्यामध्ये काही वाटण बारीकच होईना आणि वाटण जर बारीक झालं नाही तर आपली भाजीला चव येत नाही व्यवस्थित. त्यामुळं म्हटलं आता बाकीचा पर्याय राहिलाच नाही. मी मिक्सरच बदलते आता. तर मी बऱ्याचशा ताईंच्या घरी पाहिलं होतं, आमच्या आर्मीवाल्यांच्याच घरी. इथून नेलेला ज्या कंपनीचा मिक्सर ग्राइंडर त्यांनी नेलाय ना, खूप छान चालतो. त्यामुळे म्हटलं घ्यावा. हे असलंय ना. 380 ठीक आहे. तुमच्याकडे कॅश आहे 380? नाही ना. ठीक आहे. स्वाईप करणार तुम्ही? त्याच्यातच स्वाईप करून द्या. चालतंय. आणि मी सांगतो काय म्हणता, ठीक आहे? तर आम्हाला जो पाहिजे होता मिक्सर तो काय मिळाला नाही आम्हाला. त्यानंतर आम्ही थोडंसं सामान घेतलं, त्याचंच बिल करायला आलो. बिल केलं इथं आणि मग म्हटलं दुसऱ्या कॅन्टीनला जावा, तिथं मिक्सर पाहावा. कारण माझं खूप दिवसाचं चाललं होतं मिक्सर घ्यायचा आहे, मिक्सर घ्यायचा आहे. कारण मी पहिल्या मिक्सरला वैतागले आता, म्हटलं बदलीच करावा आता. तर 1 वाजेपर्यंत कॅन्टीन बंद होते, त्याचा लंच टाईम होतो आणि 4 वाजता पुन्हा कॅन्टीन उघडती. तर त्यामुळं म्हटलं पटपट जावा. तर आम्ही पटकन बिल केलं आणि लगेच तिथून निघालो दुसऱ्या कॅन्टीनला. कॅन्टीन बंद व्हायचा वेळ होत आला होता. त्यामुळं म्हटलं एकदा कॅन्टीनमध्ये एंट्री केली ना, मग टेन्शन नाही. त्यामुळं आम्ही एकदम पटपट आलो. आर्मी एरियामध्ये आलं ना, एक वेगळ्याच दुनियेमध्ये आल्यासारखं वाटतं. असं वाटतच नाही की आपण नगरमध्ये येतं आणि आपण इथं नगरच्या इतकं जवळ आलोत. तर एकदम वेगळंच वाटतं. तर तिथले रोड, तिथलं नेचर इतकं भारी वाटतंय ना, स्वच्छता खूप छान वाटतं. तर नाशिकमध्ये माझे 2 वर्ष असे काही तसे गेले. म्हणजे चांगले म्हणता यायचं नाही आणि वाईट म्हणता यायचं नाही. कारण हे ड्युटीवर जायचे, यांना अजिबात वेळ मिळायचा नाही माझ्यासाठी. तर मी प्रेग्नंट होते तरी पण माझ्यासाठी यांच्याकडे अजिबात वेळ नसायचा. ड्युटीवर जायचे. पण कसं आहे ना, 8 दिवसातून 15 दिवसातून वेलफेअर भरायचं. म्हणजे सगळ्या आर्मीवाल्यांच्या बायका एकत्र यायच्या, कार्यक्रम व्हायचे, थोडासा टाईमपास व्हायचा, छान वाटायचं. तर आपण मस्त म्हणतो की आर्मीमध्ये नवऱ्यांच्या बरोबर जायचं, फिरायला भेटन असं तसं. तर मी पण खूप स्वप्न पाहिलेले मला असं फिरायला भेटन वगैरे. पण काही नाही, फक्त क्वार्टरमध्ये नेऊन टाकतात आणि ते आपले ते ड्युटीवर जातात, बाकी काही नाही. मी 2 वर्ष राहिले पण तरी काही फिरायला वेळ मिळाला नाही आम्हाला. तर नाशिकमध्ये पाहण्यासारखं भरपूर काही आहे, देवस्थानं भरपूर येतं. पण तरी आम्हाला काही पाहण्यासाठी वेळ मिळाला नाही. यांनी मला काहीच नाही दाखवलं. फक्त पंचवटी एकदा दाखवली त्यांनी. कारण देवलाली कॅम्पपासून पंचवटी जवळ होती म्हणून त्यांनी दाखवलं, बाकी काहीच नाही. एकदा माझी सासूबाई आल्या होत्या माझ्याकडं, तेव्हा त्यांना घेऊन मी वणीच्या देवीला गेले होते फक्त. हे पण बरोबर नव्हते, मीच गेले होते. मला यांनी फक्त सांगितलं होतं अशी बस पकडायची, तशी पकडायची, असं जायचं, तसं जायचं. त्यानुसारच मी सासूबाईंना घेऊन वणीच्या देवीला गेले होते, तेवढंच फक्त. मी प्रेग्नंट होते तरी पण मी सासूबाईंना घेऊन वणीच्या देवीला गेले होते. 7वा महिना चालू होता तरी पण. कारण म्हटलं सासूबाई काही परत येणार नाही. तर आपण म्हणतो तशी इतकी सोपी नसती आर्मीवाल्यांची लाईफ. खूप अवघड असतं. तर जाऊ द्या, गेले ते दिवस निघून. तर आम्ही आलो कॅव्हलरी कॅन्टीनमध्ये आता. तर इतकी गर्दी होती ना कॅन्टीनमध्ये, म्हणजे गाडी लावायला सुद्धा जागा नव्हती. इतक्या गाड्या लागलेल्या होत्या. आतमध्ये तर कसं असन, पाहूया जाऊन आता आतमध्ये. तर कॅन्टीन उघडल्या इथं खूप मोठी लाईन असते आतमध्ये जाण्यासाठी, पण सगळे आतमध्ये गेलेले आहेत आता. तर याचा अर्थ आतमध्ये खूप गर्दी असणार आहे. हां, उभा करा. फ्री आहे. इस्त्री फ्री आहे का? तर तुम्ही बघू शकता, आम्ही मिक्सर घेतला आणि बिल करायला आलो. तर बिल करायला मला खूप वेळ लागला असता. तर एकच आयटम होता आमचा, त्यामुळं पटकन बिल झालं.
आणि बिल केलं त्यानंतर आम्ही इथं मिक्सर घेऊन चेकिंगला आलो, तर चेक करून पण देतात हे. तर ज्यांचं प्रॉडक्ट आहे त्यांचा एक माणूस असतो इथं, चेक करून देतात, आपल्याला दाखवतात व्यवस्थित. त्याचं वॉरंटी कार्ड असतं ते बनवून देतात. तर हा मुलगा होता ज्यांचं म्हणजे प्रॉडक्ट आहे, ज्या कंपनीकडून आलेला असतो तो माणूस. त्यांनी आम्हाला व्यवस्थित सगळं खोलून दाखवलं आणि चेक करून दिला मिक्सर. तर मी घेतला होता ज्यूसर मिक्सर ग्राइंडर. तर आपल्याला ज्यूस करायचा असलं तर ज्यूस पण करता येतं आणि वाटण वगैरे वाटायचं असलं तर तेही करता येतं. तर त्यांनी चेक करून दिलं व्यवस्थित. तर मिक्सरवरती 1000 रुपयाची वाटतं इस्त्री फ्री होती. तर इस्त्रीला सुद्धा वॉरंटी कार्ड होतं आणि मिक्सरला सुद्धा वॉरंटी कार्ड होतं. तर वॉरंटी कार्डवरती त्यांनी सही शिक्का व्यवस्थित आम्हाला मारून दिला. म्हणजे काही झालं तर आपल्याला चेंज करून घ्यायला. तर त्याला आम्ही विचारलं काही प्रॉब्लेम आला तर कुठं जायचं याला रिपेअर करायला, तर तो बोलला त्याचं सर्व्हिस सेंटर नगरमध्येच आहे. मिक्सर घेतल्यानंतर आम्ही आलो मग घरी. तर कॅन्टीनवरून आल्यानंतर थोडंसं जेवण केलं आणि लगेच झोपले होते मी. कारण बाहेरून आल्यानंतर काही करायची इच्छाच होत नाही. इतकं ऊन वाढलं इतक्यात ना, खूप गरम होतंय आणि एसीमध्ये बसले होते तरी पण मला आल्यानंतर असं काही करायची इच्छाच नव्हती राहिली. कारण गरमीने ना अंगामधली एनर्जी सगळी गायब झाल्यासारखी होते. तर थोडासा आराम केला, बरं वाटलं. मग आता मी तुम्हाला कॅन्टीनचं सामान काय काय आणलंय ते दाखवते. तर हा मिक्सर, ज्यूसर, ग्राइंडर मी तुम्हाला कॅन्टीनमध्येच उघडला तेव्हाच दाखवला होता कसा आहे. तर त्याच्यावरती इस्त्री जी आलेली आहे ना फ्री, तर ती सुद्धा दाखवते. तिची किंमत 1000 रुपये आहे आणि इस्त्री पण खूप छान आहे. पहा एकदम मस्त इस्त्री, ऑटोमॅटिक इस्त्री आहे आणि त्यावरचे भांडे पण दाखवते आता. तर भांडे पण खूप मजबूत आहेत. तर बाकीचे जे दुसरा मिक्सर आहे ना माझ्याकडे फिलिप्सचा, त्याच्यापेक्षा तर याचे भांडे खूप मजबूत आहेत. ब्लेड पण त्याचे छान येतं. तर या मिक्सर, ज्यूसर, ग्राइंडरवरती आपल्याला ज्यूस पण करता येतं आणि वाटण वाटायचं असेल तर वाटण पण वाटता येतं आणि मसाले वगैरे, कोरडे मसाले, त्यानंतर मिर्च पावडर हे सुद्धा एकदम बारीक होतं. तर ज्यांनी घेतलेलं आहे, ज्यांनी वापरलं आहे 2-2, 4-4 वर्ष त्यांना पण विचारलं मी. तर तुम्ही बघू शकता इथं असं ज्यूस होतं आणि आपल्याला ज्यूस नसलं करायचं, वाटण जर वाटायचं असेल तर त्याच्यावरचे हे सगळे भांडे काढून घ्यायचे आणि आपण मग वाटण वाटू शकतो. कॅन्टीनमधून शक्यतो बायका हाच मिक्सर घेतात. तर वाटण्यासाठी पण छान आहे आणि ज्युसरसाठी पण छान आहे. तर वंडर शेफचा छोटासा मिक्सर पण आहे माझ्याकडं. मी हा ज्यूससाठी आणि मसाले बारीक करण्यासाठी घेतला होता स्पेशली. तर खूप छान चालतो हा पण. तर मी बऱ्याचशा 2-3 ताईंच्या घरी पाहिलं होतं. आम्ही गेलो होतो यांच्या मित्रांच्या इथं. तर त्यांच्या इथं पण असाच मिक्सर होता आणि त्यांना मी फोन करून विचारलं पर्सनली की वाटण छान होतं का किंवा कसा चालतो. तर त्यांचा पण रिव्ह्यू चांगला आला. त्या पण म्हटल्या की खूप छान चालतो, बिंदास घ्या. मग हा मिक्सर घेतला मी. तर त्याचं म्हणजे मॉडेल पण छान आहे, दिसायला पण छान आहे आणि चालतो पण छान. तर मी याला आता वापरून बघन आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगन पण नंतर की कसं चालतंय म्हणून. तर हा मिक्सर सुद्धा छान आहे, चालायला चालतो, पण त्याच्यावरचे भांडेच चालत नाही. आणि हा बोरोसिल ग्लासचा एक सेट आणला. तर याच्यावरती किंमत 650 रुपये आहे आणि हा मिळाला मला 350ला. बोरोसिलचा ग्लासचा सेट हा. तर बोरोसिलचे ग्लासचे 2 सेट आहेत माझ्याकडे. एक छोटा आहे, एक मोठा आहे. पण त्यामधलं काय झालंय, 2-2, 3-3 ग्लास त्याच्यातले फुटलेत. कारण पोरं घेतात आणि फोडतात. तर त्यामधले कमी झाले, त्यामुळे म्हटलं हे एक सेट घेऊन यावा. तर हा एक सेट आणला मी. आणि नवरोबाने हे एक बोर्ड घेतलं. कारण 2-3 बोर्ड येतं पण ते काय व्यवस्थित चालनाच झालेत. खूप जुने झाले त्यामुळं. तर हे बोर्ड घेतलं त्यांनी. आणि मग बाकी किरकोळ सामान घेतलं मी थोडंसं. जसं की ह्या धूप घेतल्या मी. तर अगरबत्ती वापरावी नाही असं म्हणतात, कारण ती बांबूपासून बनवलेली असते, बांबूच्या काडीपासून. त्यामुळं मी धूप पण घेतल्यात ह्यावेळेस. तर छान स्मेल त्याचा बाहेरून छान येतोय. तर वापरून पाहते आणि मी शक्यतो आता धूपच वापरायचा प्रयत्न करेन इथून पुढं. कारण अगरबत्ती वापरावं नाही म्हणतात. त्यामुळं गेलं ना कॅन्टीनला आपल्याला धूप घेऊन येत जा काय. आणि मशीनचा पावडर शिल्लक होता ना एक, है ना. तर हँको मशीनचा पावडर आणलाय
आणि बाकीचं मग बिस्किट मॅगी हे ते आणले यांनी, चहापत्ती असं. तर असा गेला माझा आजचा दिवस. तर ताईनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.